जोपर्यंत आपल्या भक्ताला सीन होऊ देत नाहीत, मग तो होऊन येदी सीन. आवाज द्या मॉनिटर. आड घाली सुदर्शन, सुदर्शन चक्र आडवं लावतात. काय झालं? पैठण निवासी नाथबाबांची कीर्ती वाऱ्याच्या वेगानं काशीपर्यंत पोच झाली. नीट ऐका. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. आणि काशीवरून पैठणच्या पंडितांना लेटर आलंय. अरे काय करताय म्हणले तुम्ही? तुमच्या गावातल्या माणसाची चर्चा काशीत चालू आहे म्हणले. तुमच्या गाव लेवला प्रकरण दाबाना मागून माणसं मोठी होत चालली, तुम्ही काय करताय? आणि गरीब मोठी झालेली प्रस्थापितांना खपत नसतं. पंडित म्हणले अरे बापरे काय केलं बा नाथबाबांनी कुठानं? काय केलं म्हणले? जाऊन इतरा त्यांना. काशीचं पाणी गाडवाला पाजले. काशी चर्चा त्यांच्या समानतेची, विश्वबंधुत्वाची भावना आहे. प्राणी मात्रात त्यांना देव दिसतो. रामायण, एकनाथी भागवत, भारुडा, रुक्मिणी स्वयंवर असे ग्रंथ मराठी भाषा जगाला दान देतात. तुम्ही काय करताय? तुमच्या लेवला प्रकरण दाबा. तिकडून लेटर. मग पंडित गावातले उसळले म्हणले आल्या का काय मॅटर केलं बा. नाथ महाराज म्हणजे असे संत, शांत संत आणि श्रीमंत, लय श्रीमंती. कावडीने पाणी जागरी जगरवाणी वाहे, पाणी जागरी जगरवाणी वाहे, पावर. गावातल्या पंडितांनी मीटिंग घेतली. नाथ महाराजांना सांगितलं नाथ महाराज गाडवाला पाणी पाजून कोणी संत होत नसतं. नाथ महाराज म्हणले मी मला संत म्हणत नाहीत आणि तुम्ही बी म्हणू नका मी वार करी. तसल्या बाता हाणू नका म्हणले. तुम्ही जर खरे साधू असाल तर दगडाच्या नंदीला घास खाऊ घाला तर आम्ही तुम्हाला खरे साधू समजू. बघा समाज, दगडाच्या नंदीला घास खाऊ घाला तर तुम्ही खरे साधू, तर तुम्ही संत. लोक परीक्षा घेत असते. समाज ह्या लोक कोणालाच नीट बोलत नाहीत बरं का. संत, देव, महाराज, पुढारी टोटल झपकूनच काढणार समाज आहे. कोणाला सुटी नाही ह्या न्यायालयात. डेंजर न्यायालय हे माय बाप. आणि तावून सोला कोण निघाल्याशिवाय मजा नाही. लोकांचा लोड घ्यायचा नाही. अनंत वाचाळ बरळ ती बरळ तयाकायचा गोपाळ पावे हरे, त्यांचा लोड घ्यायचा. लोकांचं काय करायचं? चार माणसात एखादा माणूस मोकळ्या मनाने दोन चार वाक्य बोलून जातो, त्याचा स्वभावच बोलका असतो, तरी बी लोक त्याला काय म्हणतात? मूर्खई, वाच 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 बोलत. शांत बसलं पाहिजे, संयमानं राहिलं पाहिजे. लोक काय म्हणतात ते ऐकून घेतलं पाहिजे. ह्याचाच भर देतो निसता कालवा करीतो. म्हणजे बोलला तरी नावच ठेवले. एखादा असं ते म्हणतो जाळ झाला बोलायच नको. तो गप बसला तरी ते लोक काय म्हणतात त्याला काय माणूस की का, ती काय बोलत का चालत का मनातलं काय सांगत, त्याच्या मनात एक डोक्यात दुसरंच असतं. ह्यो घुम्या म्हणतात घुम्या. ह्याच्यावर भरवसा ठेवायच्या मापात नाही. म्हणजे बोलला तरी नावच, नाही बोलला तरी नावच. आपल्या पाहुण्या रावळ्यात बघा एखादा माणूस असा असतो तो कोणाचाच कसलाच कार्यक्रम सोडित नाही. बर्थडे, पूजा, वास्तुशांती, 10वे 13वे लग्न टोटल कार्यक्रम ते हँडल करतो. लोक त्याला काय म्हणतात? बोंबलत फिरत. काम नाही धंदा नाही. हेव पाहुणा झाला की तेव पाहुणा, तेव झाला की हेव पाहुणा. बिझनेस बघावं, लेकरा बाळाचं शिक्षणाचं बघावं, ती दिले सोडून नुसता फिरत राहतो. म्हणजे गेला तर हे प्रॉब्लेम. एखादा कुठंच जात नाही, नकोच म्हणतो. नाही गेलेला बी लोक काय म्हणतात? घमेंडी माणसं आली ती, पैशावर प्रेम करणारी जात आली ती. काय माणसं कसे जपाव हे कळतं का त्यांना? आलं पाहिजे, गेलं पाहिजे. तर माणूस माणसातच शुभून दिसतो. शेवटी पैसा नाही कामाला येत, माणूसच कामाला येतो. म्हणजे बोललीच लोक. एखादा असा असतो तो 50-50 करतो. निम कार्यक्रम हँडल करतो, निम कार्यक्रम सोडून देतो. लोक तरी बी काय म्हणतात? हेव माणसं निवडून जातो. हेव सगळ्यात गद्दार रे, हेव निवडी आहे. म्हणजे कसंही वागा नावच. बघा तुम्ही एखाद्या पोराने देवा धर्माचा स्टेटस ठेवला की लगेच खालून मित्राच्या कमेंट लागला आता देव देव करायला. आता काय बघायचंय, लय धार्मिक झाला या. ते देवाचं स्टेटस डिलीट करतं
आनंद झालेला सुविचार ठेवतं टेटसला. त्या आनंदाचा टेटस वाचून मी खालून कमेंट, लय हुरळून जाऊ नको, जमीन धरून राहा, आज आनंदात आहे उद्या जाचीन दुःखात. अरे ते म्हणतो मी करू काय नेमकं बाबा. ती टेटस डिलीट करतं आणि मूड ऑफ झालेला टेटस ठेवतं, तोंड बारीक केलं, डोळं आत खूप असलेलं ते चिन्ह टाकतं खाली तर मूड ऑफ. तरी खालून कमेंट, ह्याला कोणीतरी धोका दिलाय. ते म्हणतो मी काय, तू एक कर, तू मोबाईल वापरायचं बंद कर, तू कसं आहे, तू का म्हणे हसे जंग नाही कानत आहे, तेजो न्याजन भक्ती करा, तू का म्हणे निवांत राही, पहिले पायी परत समाज. आणि लोकांचं कसं आहे, त्यांच्या पुढं पुढं करा, त्यांना गोड बोला, त्यांच्या अंडर खाली वागा, त्यांना पैसे द्या, मग म्हणत्या चांगला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागला की चांगला ना आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला की वाईट. असं कसं काय? तुम्ही कोण आमची माप काढणारी? तुमची लायकी काय आमची टॅली करायची बुवा? समाज असा आहे. परवा मला एक भेटला माऊली, म्हणलं बोला, तुमचं नाव ज्ञानेश्वर माऊली? म्हणलं हो. मग ज्ञानोबरायांचं बाई माऊलीच होतं की? म्हणलं मग त्या माऊलीने भिंत चालवली. तुमचं काय? ही रोज 2-3 गावात कीर्तन करायची आणि गोड बोलून माणसं वाटी लावायची, तसलं सांगू नका, भिंतीचं बोला. आता आम्ही इतकं फिरतो म्हणजे आम्ही बी काही सोपेत का? मी म्हणलं हो, मी भिंतीकडेच निघालोय आणि तेवढ्यात तू भेटलाय. फक्त माझ्या एका प्रश्न उत्तर दे, ज्ञानोबाराने भिंत कधी चालली? ते मला चांगदेव वाघावर बसून आले तेव्हा. म्हणलं तू चांगदेव आणि मी ज्ञानदेव. माझ्या पुढून तो वाघावर बसून ये, मी इकडून भिंत आणतो. तो मला वाघ, मी कुत्र्याला सुद्धा भेटतो म्हणला. अरे तो कुत्र्यावर कंट्रोल करू शकत ना, आम्हाला भिंती चालवाय सांगतो का? त्याचा मिटूस तर दुसरा एक जणाला म्हणला माऊली, म्हणलं बोला आमच्या प्रश्नाचं. म्हणलं आमचा जन्म त्याच्यासाठी झालाय, तुम्ही शिक्षक आहे, आम्ही तुमचे विद्यार्थीत ना, तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायसाठीच आमचा जन्म. विचार, तुमचं नाव माऊली. म्हणलं अरे नावाचं नको काढू, तुझा मुद्दा डायरेक्ट. नाही मला माझा मुद्दाच ते होय. तुमचं नाव माऊली. म्हणलं मग माऊलीचं नाव. मग मला विचारलं तुमचं वय किती? म्हणलं माझं वय सध्या 28. मग मला त्या माऊलीने 22व्या वर्षी समाधी घेतली. तुम्ही अजून कुठं खडा खाणला नाही, समाधीची जागा फिक्स केली नाही, 6 वर्ष लेट झाले, तुम्हाला कसं काय वाटत ना? अरे म्हणलं का मला मारितो? संत चमत्कारानं ओळखू नका, संत ज्ञानाने ओळखा. नीट ऐका, चमत्कार करतात ते संत नसतात, तो त्यांच्या चरित्राचा नकळत झालेला भाग आहे. रेडा वेद बोलला, फक्त रेड्याचा उद्धार झाला. भिंत चालली, फक्त भिंतीचा उद्धार झाला. पण ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी आजही लाखो लोकांचा उद्धार करते. हा खरा चमत्कार आहे. संत ज्ञानानं ओळखा. गाडीला हात लावला आणि मग आमची गाडी बिगर पेट्रोलची पळाली, पळण ना. मग पंपाची गरज काय? तुझ्या बाबालाच ठेवू ना पंपा उभा कर ना. आली गाडी लाव हात पळ, आली गाडी लाव हात पळ. मग हे आताची टंटा झाल्या, मोदी साहेबांनी तुझ्याच गुरुला बोलून घेतला. हे असल्या भपके हाणायच्या बंद करा. हे बाबान ते बाबान, तुम्हालाही सांगतो, तुम्ही खत पाणी घातल्या असल्या गोष्टीला इतके वाढलेत हे बघा बघी करणारे. सध्या बघतोय महाराष्ट्रात काय चाललेत. अरे कुणाच्या दावणीला किती बांधलं जातं हे कळलं पाहिजे. तुकोबारांचे एक प्रमाणे म्हणले, हे भविष्य कुणाला कळत नाही. जेव्हा म्हणतो मला पुढचं कळतं त्याचं तोंड हाना म्हणले. काय संबंध आहे? कुठं जायचं? बघा बाबा, मुलांना नीट सांगतो, पोरं सोरं नीट ऐका, हाताकडे लक्ष द्या. भविष्य कुठं बी जाऊन हात दाखवू नका. भविष्य ह्याच्यात नाही, भविष्य ह्याच्यात आहे. वज्रमुठ करा, अरे काम करा, धंदे करा, व्यवसाय करा, निर्व्यसन. देवाच्या बापाला तुम्हाला द्यावं लागन. अरे तुम्हाला कवळ आई तर पोसायचा तुमच्या आई बापानी. आणि वरून म्हणतो मला जरा शनीचा त्रास आहे. शनी इतका येडा देव आहे का तुझ्या नादी लागायला? शनी कुठं, तू कुठं? अरे ते ग्रह आहे मोठा लटिय. तुझ्यासारख्या बावळाटाच्या कशाला शनी नादी लागन बुवा? तूच सगळ्या गावाला त्रास देतो, तूच किती मोठा शनी गावासाठी. आणि माझ्या साडी काही गप्पा हाणू नको, काम कर. लोक म्हणतात माझ्याकडे पैसा आला ना मी खूप काही करीन. पैसा म्हणतो काहीतरी कर तरच तुझ्याकडे येईल. आताचा कसा येईन बाईचा? फुकाट खायची सवय लागली. ह्या आयांनी पोरं सुकून ठेवली. त्याला काय म्हणू नका, पोसा काहीच म्हणू नका. हाय असा सुंब्या सांभाळा त्याला. अरे
मनगडा धमक आहे. तरुणांनो लढा रे लढा, व्यसनांना जमिनीत गाडा, कुविचार मनातून काढा, तुमच्याच अंगणात पडेल चांदण्यांचा सडा. तरुणांनो लढा रे लढा, लढायला शिका. अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा, शत्रूच्या पाडी तो दाडा, त्या सैनिकांसमान अन्यायाला भेडा. तरुणांनो लढा रे लढा. सैनिकांचा आदर्श घ्या, ते लढ देतय म्हणून देश सुरक्षित आहे. आर्मीतले जवान सीमेवर उभे आहेत म्हणून आपण बसतोय, ते जागेतून आपण झोपतोय, रात्रीने डोळ्यामध्ये तेल घालून भारत मातेची सेवा करतात. त्यांच्या जीवावर इकडे आपण सप्ते करतो. त्या जवानांसाठी जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आर्मीत लेकर कुणाचीत? तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्याचे, शेतकऱ्याचे, कष्टकरी गोरगरिबाची पोर आहेत आर्मीत. एका तरी आमदाराचा वर्ग आहे का आर्मीत? खासदाराचा, मंत्र्याचा? तुम्ही तर लय भाषणात बोंबालता आम्हाला समाज सेवा करायची. आमची लेकरं करतात ही कोणती सेवा आहे? माल तुम्ही दाबायचा आणि गोळ्या आम्ही खायचा का? सर्वसामान्य माणसं देश घडवत असतात, मोठी माणसं देश बुडवत असतात. म्हणून लाल बहादूर शास्त्री नारा दिला, जय जवान जय किसान. जवान आणि किसान ही माणसं देशाचा कणा आहेत. किती त्याग आहे त्या जवानांच्या जीवनात. अरे आपले सण साजरे व्हावेत पण कोणीतरी सणांचा त्याग केलाय, आणि आपली लेकरं सुखाने खेळावीत म्हणून कोणीतरी पोटचा गोळा टाकून सीमेवर उभा